सर, माझं नाव हवालदार सनगर, एन.आर. सनगर. आज तुम्ही हितेश मोडक म्हणजे आज तुमचा परिचय दिला. शशीने, आमचे मित्र आहे शशी. हो. ऍक्च्युली मी इतिहासावर पण बोलतो आणि मी कविता वगैरे करतो. माझ्या वाह. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर माझ्या 25 कविता आहेत. अरे वा. येस सर. मग त्यानेच आपण सुरू करूया की एखादी कविता. येस सर. मी किल्ले पन्हाळगडावरती बसतो आणि किल्ले पन्हाळगडावरती मला बऱ्याच अशा कविता झाल्या. आणि राजांच्या बद्दल ज्यावेळी मी किल्ल्यावर बसलो त्याच्यावेळी मला कविता सुचल्या सर. त्यातील एक कविता अशी आहे की तानाजी बाजी संताजी धनाजी, औरंग का घमंड तोड़ा था तुमने, तुम तो मराठो गले का हार है, सह्याद्री में तुम्हारा शौर्य अमर है, सह्याद्री को कान लगाओगे तो सह्याद्री शौर्य बताएगा, और हर किले पर घूमोगे तो मराठों की ताकत दिखलाएगा. मराठे ऐसे सच्चे थे, अपने राजा के प्रति खरे थे, अपनी जान की बाजी लगा के भी छत्रपति शिवाजी का सर झुकने नहीं दिए थे, और आगरा से औरंग की कैसे छत्रपति शिवाजी वापस आए थे. तब औरंग शहंशाह बनने के लिए तरसा था, लेकिन हमारे राजा ने उसका घमंड तोड़ा था, और आखिर में इसी मिट्टी में मराठों ने औरंग को गाड़ा था. आखिर में इसी मिट्टी में मराठों ने औरंग को गाड़ा था. वाह, खूप छान, खूप छान. वाह. आपण ज्या ठिकाणी बसलाय ही भूमी फार पावन आहे. किल्ले पन्हाळगड हा हिंदवी स्वराज्याची उपराजधानी सर. करेक्ट. किल्ले पन्हाळगडाची स्थापना ही 11व्या शतकात झाली. त्याची स्थापना करणारा व्यक्ती म्हणजे शिलार राजा भोज द्वितीय. त्यांनी या गडाची स्थापना केली. हा गड म्हणजे एकदम फार अभिद्ध असा किल्ला. राजा भोजनी हा किल्ला 1170 ला बांधला आणि ह्या किल्ल्यामध्ये 3 दरवाजा जो आहे त्यात एक विहीर आहे. त्या विहिरीत लिंबू टाकला तर रंकाळ्यात जातो असं ऐकलं असेल तुम्ही कुठल्या. हो ऐकलंय ना. ऍक्च्युली तो राजा भोजचा भुयारी मार्ग पन्हाळ्यावरती येण्याचा. अरे बापरे. रंकाळ्यातून रंकाळ तळ्यामध्ये त्यांना गुप्त धन काही मिळालं होतं. ते गुप्त धन हे पन्हाळगडावरती घेऊन येण्याचं कार्य राजा भोज करायचं. त्यांनी पहिला किल्ला बांधला किल्ले पन्हाळगड. किल्ले पन्हाळगडावरती तुम्ही धान्याचं कोटरा बघितलंय. हो, 3 आहेत ना. हा. हो. पण त्याचा इतिहास असा आहे, तुम्ही गाणं ऐकलं असेल, कहा राजा भोज कहा गंगूतेली. ऍक्च्युली गंगूतेलीची समाधी पन्हाळ्यावरती आहे. हो का. अरे, धान्याच्या कोटराच्या शेजारी. हो. धान्याचं कोटर बांधायला सुरुवात झाली आणि अचानक धान्याचं कोटर पडलं. मग ज्यावेळी धान्याचं कोटर पडलं त्यावेळी त्याने एका भटजीला विचारलं, एका साधूला विचारलं की असं कसं काय झालं. तेव्हा राजा भोजला त्या साधूनं सांगितलं, इथं बाळातीन बाईचा जीव द्यावा लागतो, म्हणजे अशा स्त्रीला इथं जिवंत गाडायला पाहिजे तरच इथं धान्याचं कोटर उभं राहू शकतो. बरोबर. त्यावेळी राजा भोजने दौंडी पसरली पूर्ण भागातून की कोण अशी एक स्त्री आहे मूल असणारी पोटामध्ये, तिला ह्यात गाडायचं आणि जी तयार होईल तिचा मुलगा जर जन्माला आला तो राजा म्हणूनच वावर करेल इथून पुढे. मग गंगूतेली नावाची स्त्री तयार झाली त्यात गाडण्यासाठी. तिची समाधी तिथं शेजारी आहे. मग तिला भिंतीमध्ये पूर्ण तिला आत बसवण्यात आलं आणि भिंतीला पूर्ण पॅक करण्यात आलं. तिला थोडंसं होल ठेवण्यात आलं. राजा भोजने हे सांगितलं की ज्यावेळेस जर तुला मुली झाल्या तर त्यांना इथंच गाडणार, त्यातच गाडणार, त्यांना मारून टाकणार. जर मुलगा झाला तर त्याला राजा म्हणून सांभाळ करणार. मग गंगूतेली ज्यावेळी डिलिव्हरी झाली तेव्हा तिला 2 मुली झाल्या. म्हणून धान्याची कोटर त्यांच्या तिघींच्याच स्मरणार्थ बांधलं म्हणून 3 आहेत. मोठीचं नाव आहे गंगा, त्याच्या साईडचं यमुना आणि त्याच्या गाडीचं सरस्वती. असे गंगा यमुना सरस्वती धान्याची कोटरांची नाव आहेत. ऍक्च्युली त्या गंगूतेलीच्या मुलींच्या समाधी आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ ही कोठार बनवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पन्हाळगडावरती 2 वेळा आले. त्यावेळी 10 नोव्हेंबर 1659 ला दुपारी 2:05 प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला मारला. हो. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संध्याकाळी तिथून निघाले आणि तिथून निघाल्यानंतर राजे येथे गड किल्ले घेत आलेत. आणि 28 नोव्हेंबरला राजे पन्हाळगडावरती आले. आणि 28 नोव्हेंबरला आता सुद्धा शिवपदस्पर्शी दिन म्हणून साजरा केला जातो किल्ले पन्हाळगडावरती. त्या दिवशी राजांनी मशालीच्या उजेडात पूर्ण पन्हाळगड रात्रीचा फिरून काढला होता. आणि राजे इथून सगळं पूर्ण आपला हिंदवी स्वराज्याचा कारभार व्यवस्थित करून इथून निघून गेले. पण राजे ज्यावेळी मिरजेमध्ये होते मार्च मध्ये, त्यावेळी आदिलशाहच्या दरबारामध्ये पुरा प्लॅन झाला की राजांना मारायचं.
राजाला मारायचं म्हणत तर राजाला कसं पकडायचं, शिवाजी महाराजांना मारायला पाहिजे. कारण का की राजाने आमच्या महत्वाच्या माणसाला अफजल खानाला ज्यावेळी मारलं त्यावेळी बडी बेगम सुद्धा दुःखी झाली. त्यावेळी त्यांनी प्लॅन केला शिवाजी महाराजांना मारायचं आहे. कोण तयार आहे? तर सिद्धी जोहर तयार झाला. आणि त्या बडी बेगमने त्यांना सांगितलं की तू शिवाजी महाराजांना नुसतं मारलंस की तुला आधा राज्य देऊन टाकतो आमचं, पण राजांना मारायचं, पकडायचं, काही पण करू तेवढं हे माणूस संपव. आणि तो सिद्धी जोहर इथं आला आणि त्यानं तळ टाकला माल्यात आमच्या गावात. आता तुम्ही बसला या गावातच तळ टाकला. त्यांचा जावाई होता सिद्धी मसूद, त्याने मसुदी बांधलेली आहे, बघितली असेल ती, त्यांनी बांधली होती. त्यामुळे आमच्या गावाला मसूद माले पडलं. याचं कारण असं पण आहे की काली नावाची तोफ एक होती, त्या तोफीचा पल्ला 9 मैलाचा होता आणि 9 मैलाच्या अंतरच्या बाहेर हे गाव जातोय, म्हणून त्यांचा तळ माल्यात होता. कारण तोफीचा जरी मारा झाला तरी आम्हाला प्रॉब्लेम्स होऊ नये यासाठी. ऍक्च्युली हा त्याचा मेन मोटो होता. आणि सिद्धी मसूद इथं राहिला आणि सिद्धी मसूद राहिल्यामुळं गावाचं नाव मसूद माले पडलं. आमच्या गावामध्ये भरपूर साऱ्या विरगळे आहेत. विरगळे ज्या ज्या गावात असतात त्या गावात शूरवीरांचं वास्तव्य, शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती आपल्या स्वराज्यासाठी दिलेली असते. त्यांचं बलिदान आहे, त्यांच्या बलिदानाला खरंच श्रद्धांजली म्हणून ती विरगळी बनवलेली आहे. आणि ह्या विरगळी म्हणजे फार शूरवीरांची भूमी आहे. आता आमच्या गावामध्ये भरपूर आम्ही पौराणिक काळामध्ये यांचे वडील वगैरे फार मोठी माणसं ती, पण आम्ही लहान असताना तेव्हा बघायची विरगळी. कालांतराने त्या थोड्याशा हे झाल्या, म्हणजे थोडं लोभ पावल्या म्हणून आपण, म्हणजे काय लोकांनी त्याचा दुरुपयोग केला. लोकांना त्याचं महत्व माहित नाही, त्यामुळे दुरुपयोग झाला. आम्हाला पण हे माहित नव्हतं, पण आता या 5-7 वर्षामध्ये आम्ही पण इतिहासामध्ये इतकं पूर्ण उतरलोय की आम्हाला थोडं विरगळीचं महत्व माहित झालं. तुम्ही हाताची विरगळ बघितली असेल, अशा हात असलेली विरगळ बघितली, ती विरगळ नव्हे, ती सतीगळ म्हणायची. ज्यांचा नवरा युद्धामध्ये एक्सपायर झाला, मरण पावला, त्याच्या पाठोपाठ ती स्त्री तिथं मृत्यू झाला तर तिच्या स्मरणार्थ ती सतीगळ. तुम्ही गोल दगड बघितले असतील, की पहिल्या काळामध्ये दगड उचलून मागे फेकायची पद्धत होती, माहितीये का, ताकद ज्याच्या आहे त्यासाठी ते दगड आहेत. आमच्या गावात आहेत बघा, तुम्ही मंदिरापाशी जाऊन बघू शकता. अशा वेगवेगळ्या विरगळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य पन्हाळगडावर ज्यावेळी झालं, सिद्धी मसूदनं पूर्ण वेढा, सिद्धी जोहरनं पूर्ण वेढा कडक केला होता. 50,000 सैन्य फक्त वेड्याला होते आणि 20,000 सैन्य असे होते की जे बाहेरून कोण येणार त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी होते. त्यामुळे नेताजी पालकर हा प्रति शिवाजी असून सुद्धा, नेताजी पालकर हे प्रति शिवाजी होते तरी सुद्धा त्या माणसाला वेढा पडता आला नाही. आणि तो लढत 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 बेंगलोर पर्यंत गेला आणि महाराज 4.5 महिने या वेड्यात अडकले. वेड्यात अडकण्यापूर्वी राजाने काय केलं की पन्हाळगड निवडला का? त्यावेळी शिवाजी महाराजांना हे माहित होतं की जर मी सह्याद्रीच्या डोंगरातच राहिलो तरच मी वाचलो. कारण सप्पई पठारावर जर मी लढाई करायला म्हणत ती सप्पई पठारावर लढाई करण्यात ती लोक, त्यांचे सैन्य पण खूप होते. गोरिला वॉर नीती म्हणजे आणि दरी खोड्यात लढणारी माणसं, दगड मारून ठार मारणं, गनिमाला मारणारी माणसं, आपली धाडची माणसं. आणि ही माणसं आपल्या हिंदवी स्वराज्यात होती म्हणून हिंदवी स्वराज्य टिकलं सर. त्यांच्या प्राणाची आहुती, शिवा काशीदांचं महत्व काय, फार मोठं महत्व आहे. पण राजाने ज्यावेळी पन्हाळगड निवडला त्यावेळी गडकऱ्याला त्यांनी विचारलं की गडावर धान्य किती आहे, शिबंदी किती आहे. तेव्हा गडकऱ्याने सांगितलं, राजे 5,000 सैन्य 1 वर्षी खातील एवढं धान्य गडावरती आहे, तुम्ही या. छत्रपती शिवाजी महाराज गडावरती 2 मार्चला गेलेत आणि 3 मार्चला वेढा पडला. आणि 2 मार्चला वेढा ज्यावेळी पडला 1660ला, त्यावेळी त्यांनी फक्त 3,500 सैन्यच गडावरती ठेवले, बाकी सगळी लोक गडाच्या बाहेर गेले. नेताजी पालकर बाहेर होते, पण नेताजी पालकांना वेढा फोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना वेढा फोडायचं काही जमलं नाही. त्यानंतर जिजाबाई साहेब वेढा फोडायला येत होत्या, पण पालकरांनी परत त्यांना सांगितलं तुम्ही थांबा. पण ते वेढा फोडणार, त्यामुळे राजे नेताजींच्यावर चिडले होते. नेताजी इथून परत निघून गेले. तुम्हाला माहिती आहे नेताजींचा इतिहास. राजेनी तिथे राहिलेत बराच काळ, 4.5 महिने राहिलेत. पावसाळ्याचे दिवस होते, 12 जुलैची रात्र. त्यावेळी त्यांच्या जवळ एक व्यक्ती होता, तो म्हणजे नरवीर शिवा काशीद. तो न्हावी जातीचा, तो दिसायला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की माझ्या वेशात शिवा काशीदाला जर मी पाठवलं तिथं तर आपलं काम होऊ शकतंय. कारण राजा जगला पाहिजे, प्रजा ही परत सुद्धा राजाशिवाय, कारण
आमचे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या हिंदवी स्वराज्याची काय अडचणी आल्या हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. आपण ते इतिहास ऐकला आणि वाचला, डोळं पाण्याने भरतात. तर त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज जर वाचले असते हो तर बऱ्यापैकी इतिहास हा फार वेगळा वेगळा झाला असता. संगमेश्वरात सुद्धा महाराजांना वाचायचा चान्स होता, पण मालोजी बाबा घोरपडे यांचं वय वर्ष 60 आहे आणि तो माणूस त्या डाग्यात घावतोय आणि त्याला सोडून कसं जायचं म्हणून राजे थांबले. राजांचा मृत्यू झाला. मग त्यांच्या मृत्यूनंतर भरपूर नुकसान झालं. आमचा रायगड पडला. हो रायगड 1 महिना येसुबाई साहेबांनी लढवला तो रायगड. त्यानंतर रायगड पडला. पण येसुबाईंचा त्याग पण फार मोठा आहे. येसुबाई साहेबांना हे माहित होतं की मी आणि माझं आता कुंकू तर गेलेलं आहे. हो त्यामुळे आता आमचं अस्तित्व संपलेलं आहे. हिंदवी स्वराज्य टिकलं पाहिजे म्हणून वाघ दरवाजातून धनगरांच्या डालग्यातून राजाराम महाराज आणि ताराबाई साहेबांना खाली सोडलं आणि त्यांनी पहिल्यांदा येऊन शाहूवाडीला गादी स्थापन केली म्हणून शाहूवाडी नाव आहे. हो शाहूवाडीनं परत पन्हाळ्याला आले आणि पन्हाळ्यातनं परत कोल्हापूरला गादी स्थापन केली त्यांनी. हा त्यांचा ह्याचा इतिहास आहे. शिवाकाशीला ज्यावेळी पाठवून दिलं शिवाकाशीला ती जागा कुठली निवडायची, तर सिद्धी मसूचा तळ इथं, सिद्धी जवळचा जावा येतो. शिवाकाशी 4 दरवाजा जे आहे, तुम्ही 4 दरवाजा कुठला ते तुम्हाला आता 4 दरवाजा बऱ्यापैकी पर्यटकांना माहित नाही पन्हाळगडावरती 4 दरवाजा कुठे आहे. पण ऍक्च्युली 4 दरवाजा हा पन्हाळगडावरती फ्रंटला ज्यावेळी तुम्ही जाताना तिथे पावती फाडता पहिल्यांदा तो 4 दरवाजा. गडाचा मेन दरवाजा शिवाकाशीचा पुतळा आहे. शिवाकाशीच्या पुतळ्या जस्ट साईडलाच तो गडाचा मेन दरवाजा. तो दरवाजा 1858ला ज्यावेळी गडकऱ्यांचं बंड झालं, इंग्रजांनी गडकऱ्याचं बंड केलं त्यावेळी गडावरती त्यांनी तोफेचा मारा केला. त्यावेळी आपल्या त्या दरवाजाला उद्ध्वस्त करण्यात आला आणि तो रस्ता बनवण्यात आला. रस्ता नव्हता, नेबापुरातून वाहतूक होती. हा त्याचा 4 दरवाजे इतिहास. त्या दरवाज्यातून शिवाकाशीत इथं आलेत. हा जखनीचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. आपण जी बसलेली जागा आहे. अच्छा, अरे वा. ही पावन जागा आहे. ह्या जागेवरती ज्योतिबांचं सुद्धा हे झालेलं आहे, पदस्पर्श झालेला आहे. माता अंबाबाईचा सुद्धा पदस्पर्श झालेला आहे. करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. 16वा आणि 17वा अध्याय माझ्या मोबाईल मध्ये फोटो मी काढून ठेवलेला आहे. कारण का एखादा इतिहास बोलत असताना सांगत असताना एखादा पुरावा जर मागितला तर सांगणं गरजेचं आहे. करेक्ट. ऋषी मार्कंड यांचा वास या भूमीत झालेला आहे. प्रभू कृष्णांचा वास आहे. पांडवांचं युद्ध सुद्धा इथे झालेलं आहे. कोलासूर रत्नासूर राक्षसांना रत्नागिरी वाडी जे रत्नागिरी म्हणतो ना आपण, वाडी रत्नागिरी, ज्योतिबा डोंगर हा रत्नासूर राक्षसाला मारल्यानंतर रत्नासुरानं मरताना ज्योतिबाला म्हणला की माझं काहीतरी नाव राहायला पाहिजे म्हणून वाडी रत्नागिरी हे रत्नासुराच्या नावाने ज्योतिबाचं नाव. हे माहिती नव्हतं. हा, हे ज्योतिबाने त्यावेळी त्याला हे केलेलं आहे. आणि इथं फार मोठं युद्ध झालेलं आहे. इथं ऋषी मार्कंड यांचा वास आहे. ऋषी मार्कंड फार फार मोठी व्यक्ती होती. त्यांचा इतिहास तुम्हाला माहित असेल. ऋषी मार्कंड यांचा तो इतिहास फार मोठा आहे. ही पावन भूमी ऍक्च्युली दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणार गाव. या एरियामध्ये जर आमची हैमावती नदी, आता तुम्ही या ह्याच्यातून येत आहे, हे ओढा दिसतोय पण ऍक्च्युली ही हैमावती नदी आहे. हिचा उगम झालाय ज्योतिबावरून. ओ अच्छा. हा, ही नदी जाते आमची पूर्ण खाली. पण ही हैमावती नदी, ह्या नदीमध्ये जो स्नान करेल त्याला काशीचं सुख मिळेल, काशीचं पुण्य प्राप्त होईल असा इतिहास आहे. त्याला दक्षिण काशी म्हणून संबोधलं जातं. आणि इथं प्रभू कृष्णांचा वास होता. आणि ज्यावेळी सुगंधा नावाची अप्सरा, त्या अप्सराने विश्वामित्राची तपश्चर्या भंग केली होती. आणि त्या विश्वामित्राची तपश्चर्या ज्यावेळी इंद्रासन घेताना भंग केली, पण विश्वामित्राने तिला शाप दिला की तू नग्न होऊन या पृथ्वीवर फिरशील. ज्यावेळी तिला नग्न होऊन फिरशील म्हणून सांगितल्यावर तिने जाऊन तिचं पाय धरलं विश्वामित्रांचं की प्रभू मी इंद्रांच्या आदेशाने तुमच्या जवळ आलो आणि तुमची तपश्चर्या मी भंग केली. त्यात माझा काही दोष नाही, मला इंद्राने आदेश दिला तो मी पाळला. त्यावेळी सांगितलं तू गाय रूपामध्ये त्या पृथ्वीवरती फिरशील. मग म्हणजे प्रभू माझा उद्धार कधी होणार? तू महाले या ठिकाणी जाशील. महाले म्हणजे माले या गावाला महाले या ठिकाणी जाशील आणि साक्षात प्रभू कृष्ण येऊन तुझा उद्धार करतील सांगितलं. वा. करवीर महात्म्याच्या 16व्या आणि 17व्या अध्यायामध्ये तो उल्लेख आहे. आणि प्रभू कृष्ण आले तर इथं गोकुळ खडी म्हणून आहे, इथून जवळच आहे, एक 1-1.5 किलोमीटर असेल. त्या गोकुळ खडीवरती कृष्ण बसले होते. अरे बापरे. गायी पूर्ण एकत्र झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमाग कालयवन नावाचा राक्षस लागला होता प्रभू कृष्णांच्या पाठीमाग. आणि कालयवनची एवढी पाप झाली होती तर कालयवनला जर त्यांनी मारलं
तर काल येऊन मोक्ष प्राप्त होणार होता, कारण देवाच्या हातून त्याला मृत्यू प्राप्त हो. होत होता. पहिल्या काळात देव कुठल्याही पापी माणसाला मारत नव्हते. हो रावण हा पुण्यवान होता म्हणून रामाने त्याला मारलं. हो करेक्ट. रावण हा पुण्यवान होता, तो विद्वान पण होता ना. विद्वान होता, 10 शिरवाला होता. त्याचा अर्थ त्यांचं 10 डोकी नव्हती, 10 डोक्यांचा IQ होता. डोकं म्हणजे मेंदू हो. होता त्यांचा 10 डोक्यांचा. परमज्ञानी होते ते. परमज्ञानी. ती माणसं ही देवांच्या हातून मृत्यू प्राप्त झाली. काल हेवणला वाटत होतं की माझा मृत्यू कृष्णांच्या हातून व्हावा, त्यासाठी तो कृष्णाच्या पाठीमाग पळत होता. पण कृष्ण पुढे पुढे पळत होतो. कृष्ण म्हणजे मी काय तुला मारणार नाही. त्यावेळी इथं बसलेत, त्या सगळ्या गायी एकत्र झाल्या आणि एक गाय, आमची गायमुख म्हणून आहे, तिथे खाली पडली डोहामध्ये. आणि त्या गायीला वरती यायला येईना, म्हणून कृष्णानं ते आवाज ऐकू गेला. कृष्ण तिथे गेलेत. तिथे गेल्यावर ते गायी खाली यायला, माणसं तिला काढा येईना कुणाला जर म्हणत. कृष्णाने नुसतं ते डोक्यावर पाय लावला तर ती स्त्री रूपात आली. ती होती सुगंधा नावाची अप्सरा. तिथून ती स्वर्गलोकाला निघून गेली. तिचा उद्धार झाला. म्हणून सुगंधाचा उद्धार हा आमच्या गावात झाला. हे करवीर महात्म्य ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख. हा इतिहास आहे. ऍक्च्युली इतिहास हा नवीन जनरेशनला माहित असणं गरजेचं आहे. करेक्ट. भरपूर इतिहास हा न्यू जनरेशनला माहित नाही आहे आणि मुलं आता त्या दिशेने जात नाहीत. पण ऍक्च्युली ही तुम्हाला हे मुलांसाठी ऊर्जास्थान आहे. ऍक्च्युली प्रत्येक मुलांना जाणलं पाहिजे. आज ही फार मोठी कमी आहे. आता मी ऍज अ प्राध्यापक, ऍज अ प्रोफेसर मुलांना सांगत असताना बऱ्याच गोष्टीचा इतिहास त्यांना माहित नाही. आज दुनिया ही मोबाईल मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहे. जीवनाची त्यांना परिभाषा माहित नाही की काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ द लाईफ. नो, नाही माहित. ते फक्त भौतिक सुख, कम्फर्ट झोन, 2-3 गोष्टी बघताय. पण ऍक्च्युली त्याच्या पुढे पण दुनिया आहे. म्हणजे माणूस जन्माला आल्यावर काय घेऊन येतो? माणूस जन्माला आल्यावर श्वास आणि शरीर घेऊन येतो, आणि जाताना काय घेऊन जातो? श्वास आणि शरीर, ह्या दोनच गोष्टी घेऊन जातो. बाकी काही घेऊन जात नाही. आणि त्याच्या पलीकडे सुद्धा जीवन आहे. त्याच्या पलीकडे जर जीवन जगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कार्य करायला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांसारखं कार्य करायला पाहिजे. महात्मा गांधींसारखं सुद्धा कार्य करायला पाहिजे. नेल्सन मंडेला सारखं कार्य करायला पाहिजे. त्या लोकांनी वेगळं काहीतरी केलेलं आहे म्हणून त्यांचं इतिहासामध्ये नाव आहे. आणि आज मुलांच्यात ते फार कमी आहे. त्याची जाणीव व्हावी त्यासाठी आम्ही सदैव रडतोय, सदैव पळतोय, सदैव मुलांच्या बरोबर राहतोय, सांगतोय, कारण ही गरज आहे. आमचा येणाऱ्या 25 वर्षांचा आमचा मृत्यू 100% अटळ आहे, 100% कन्फर्म आहे. आफ्टर 25, 35, 30 जास्त भाग्यवान असेल तर आवर 50, आफ्टर 50 100% कन्फर्म देत आहे. जाण्या अगोदर आम्ही काय करायला पाहिजे? पैसा मिळवला पाहिजे का काय? सॅटिस्फाईड लाईफ जगली पाहिजे. सॅटिस्फाईड लाईफ तोच माणूस जगू शकतो जो आपलं प्रोफेशन हे आपलं जीवन समजतो. आपलं प्रोफेशन, तुम्हाला काय करायचं ते तुमचं जीवन समजून त्याच्या दिशेनं वाटचाल करतो. हे मी करत असताना माझ्या बायकोच्या मी भरपूर, आता माझ्याजवळ 200 पोएम्स आहेत. मी प्रेमावर सुद्धा कविता करतो सर. 20 निघून गेलीस त्यावेळी झाडावरची पाखरे उडाली आणि आयुष्याची सारी स्वप्ने सायंकाळच्या प्याल्यात बुडाली. जीवनात माझी आली असतीस तर हा ओंडका सुद्धा फुलला असता. तुझ्यासाठी झोपाळाच काय, सूर्य चंद्र सुद्धा टांगला असता. आठवण जेव्हा तुझी येते तेव्हा माझा मी असत नाही, आणि ओलावलेल्या डोळ्यातून तुझा चेहरा नीट दिसत नाही. ओलावलेल्या डोळ्यातून तुझा चेहरा नीट. अशा भरपूर कविता आहेत माझ्या. मी म्हणजे ओनली एकच नाही, अशा भरपूर. एखादी कविता आम्हाला द्या, आम्ही तुमच्या याचं गाणं करू फिल्म मध्ये, पिक्चर मध्ये. मग महाराजांच्या पिक्चर साठी मी 100% तुम्हाला गाणं देऊ शकतो, चांगलं गाणं. मी आता करतोय वेडात मराठे वीर दौडले साथ. मी ऍक्च्युली आता माझ्या मिशा अशा होत्या, मला तानाजी मालुसरे सारखाच मी दिसत होतो. अच्छा. मला भरपूर लोक, मला मांजरेकर सुद्धा आले होते तिथं, त्यांनी सुद्धा सांगितलं, महेश मांजरेकरांनी, की तुमची लुक म्हणजे तर तानाजी सारखा दिसतोय. पण झालं काय की मी माझी ही कामं असल्यामुळं थोडस मी तिकडं थोडस दुर्लक्ष केलं. आता परवाच जरा चेंज केलाय लोक. चांगलं काळात परत. आणि माझी इच्छा आहे की मावळ्याच्या स्वरूपामध्ये आयुष्यात जर काय एखादा करायला झालं, मी स्वतः एक स्क्रिप्ट लिहिली होती सर स्वतः, आणि त्याच्यावर मी नाटक स्वतः केलेलं आहे. मी स्वतः ते ऍक्टिंग केलेलं आहे. कलाकार ऍक्च्युली कधी प्रोफेशनल नसतोच, कलाकार फक्त कलाकार असतो. नाही, पण तरी पण जे तुमच्यासारखी लोक आहेत ती 100% इन्व्हॉल्व्ह होऊन जे तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण केलंय, ते तुमच्या डेडिकेशन आहे, डिव्होशन आहे, कन्सिस्टन्सी आहे, परसिव्हरन्स आहे. ज्या दिवशी मला असं कळलं की मी प्रोफेशनल झालोय, माझं काम आहे,
त्या दिवशी मी गेलो. येस सर ऑब्विसली. म्हणून माझं हे आयुष्य आहे. मला माहिती आहे माझं आयुष्य कुठे आहे. मी वाजवायला बसलो, गाणं करायला बसलो की माझं आयुष्य ते आहे. येस सर. आणि हेच जीवनाची खरी हे आहे, शिदोरी आहे म्हणून आपण सर. हो. जीवनात हेच खरी मिळत आहे. आणि काय विचारू शकतो? मला तुम्हाला विचारायचं संभाजी महाराजांबद्दल. राजांच्या बद्दल. हा. संभाजी राजांचा जन्म हा 15 मे 1657. बरोबर. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरवरती झाला. हम्म. तुम्हाला माहित आहे. राजांचा एक इतिहास म्हणजे तुम्हाला एवढं सांगतो. राजे 8 वर्षाचे होते हम्म. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचा तह झाला, हम्म. पुरंदरचा तह, हम्म. त्या तहामध्ये 23 किल्ले देऊन टाकले. 23 किल्ले ज्यावेळी देण्यात ठरवलं हम्म. तेव्हा राजाने निर्णय हा घेतला की आपण काही केलं तरी हे 23 किल्ले परत घ्यायचं आहे. हो. मग ते 23 किल्ल्याचा तह पूर्ण होईपर्यंत कुणाला तर तिथं ओलीस ठेवणं गरजेचं होतं. हो. त्यावेळी 8 वर्षे संभाजी महाराजांना ओलीस ठेवलं. तुम्ही इतिहास ऐकला असेल. हो बरोबर. त्यावेळी त्या 8 वर्षाच्या मुलांना तह पूर्ण झाल्यानंतर संभाजी महाराज निघायला सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या सरदाराने विचारलं की अरे बाबा तुला एक हत्तीचं पिल्लू आम्ही भेट देतो ते कसं घेऊन जाणार सह्याद्रीच्या डोंगरात. तर या पिल्ल्याचं काय घेऊन बसलाय. आबाजीनं आमच्या 23 किल्ले जे तुम्हाला दिले ते परत कसं घ्यायचं याचा विचार डोक्यात चालू आहे. ठीक आहे पिल्ल्याच काय हे जाता तर घेऊन जाईन आम्ही. म्हणजे जर 8 वर्ष मुलगा जर असा म्हणू शकतोय त्याचा अर्थ त्यांचे संस्कार काय असतील. संभाजी महाराज निर्व्यसनी होते परमनंट. पण त्यांच्या पुढे याला सरदार पण आपले व्हायचे. ऍक्च्युली कसं असतं एखादा मुलगा आमच्या तिकडे जन्माला आला आणि तो आम्हाने ज्ञान द्यायला लागला तर ऑब्विसली आम्हाला वाईट वाटणार. हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा जे होता संभाजीराजे हे सरदारांच्या देखत जन्माला आलेलं आहे आणि एखादा निर्णय घेत होते काही सरदारांना त्याचं वाईट वाटत होतं. आय एम सॉरी ते तुम्हाला पण माहिती आहे. आणि त्यामुळं त्यांनी ह्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गानं थोडं संभाजी महाराजांचा अन्याय झालेला आहे असं मला वाटतंय. माझे विचार आणि माझं ऑफकोर्स झालं असं. कारण बघा ना कसं आहे ते खूपच वाईट आहे. जो राजा म्हणजे त्यांचा इतिहास वाचला तर डोकं फिरण्याचा इतिहास राजांचा. खरंच डोळे फोडले तर कोण राजा डोळे फोडायचं वाट बघेल. जीभ काढली कोण राजा थांबेल. 10 मिनिटात सगळं सिंहासन देऊन टाकेल. बाबा हे घेऊन जा मला सोड चुकरू. धर्म पण नाही सोडलं काहीच नाही. कोण असा इतिहासामध्ये किती लोक आहेत तुम्ही बघा. बोट कापली नख काढली. त्यांचं कार्य म्हणजे आम्ही वडूबुद्रा मी स्वतः गेलो बघितले त्यावेळेस असं अंगावर काटा मारतो. ते असं ऐकताना माणसाला एखाद्या बुटामध्ये छोटा दगड जर असेल छोटा दगड तर तुम्हाला चालायचं होत नाही हायवेनं. ज्या राजाचे नख काढले डोळं फोडले जीभ तोडली त्या माणसाला काय झालं असेल. ते सिंहासन द्यायला 2 मिनिटात होकार दिला नसेल का दिला नाही. कारण महाराजांच्या संभाजीराजांच्या बद्दल बऱ्याच वाईट गोष्टी समाजामध्ये पसरल्या. मग जर वाईट संभाजीराजे खरंच असते तर आपण जीव 100% वाचवला असतो त्या माणसाला. कशाला गावले असते म्हणतात बाबा ठीक आहे घेऊन टाक. किती किल्ले पाहिजेत. पन्हाळा पाहिजे घेऊन टाक. आणि कुठला पाहिजे पुरंदर घेऊन टाक. रायगड घेऊन टाक. काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी मरण पत्करलं. स्वतः राम सेतू ज्याने रामाने बांधला तसा सेतू आपला जिंजीला बांधायचा प्रयत्न केला राजांनी. औरंगजेब आला म्हणून ते सोडलं ना त्याला पूर्ण उद्ध्वस्त झालता तो. इतिहास फार मोठा आहे. तुम्ही हा विचार करा राजाने फक्त 9 वर्ष छत्रपती पद भोगलं संभाजीराजांनी. 3 एप्रिल 1680 ला राजांचा मृत्यू झाला. त्याचा राज्याभिषेक झाला. त्याच्या अगोदर 13 जानेवारी 1680 ला दोघा पिता पुत्रांची भेट माली या ठिकाणी झाली होती. हो इकडेच झालेली ना. तुम्हाला कसं वाटतं राजांचा मृत्यू कसा झाला असेल. कोणते शिवाजी महाराजांचा. विष प्राशनानं झालाय का गुडघे रोगानं झाला हे सांगणं आता कठीण आहे. कारण त्यावेळी परिस्थिती अशी आहे की काही लोक म्हणतात तेच आम्ही ऐकलंय आणि तेच सांगायला लागतंय. काही लोक म्हणतात विषबाधा केली विषबाधामुळे. काही लोक म्हणतात की त्यांना गुडघ्याचा त्रास घोड्यावर बसून झाला होता. हे काही कारण असू दे त्याच्याबद्दल आम्ही तर्क लावणं चुकीचं आहे. पण एवढं लक्षात ठेवा जो शूरवीर झाला जो शूर ज्यानं खरंच इतिहासामध्ये चांगलं काम केलं ते जास्त वर्ष जगलेलं नाही. म्हणजे विवेकानंद असू द्यात छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात किंवा महाराणा प्रताप सारखे लोक असू द्यात त्यांचं वास्तव आयुष्य फार काळ टिकली नाही ती लोक. पण कार्य खूप मोठं केलं त्यांचा इतिहास म्हणजे ते वेगळीच माणसं आहेत.
मला एक सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य का शौर्य महत्वाचं आहे? सरदाराचा मुलगा शहाजीराजे हे आदिलशाहच्या दरबारातले मानद सरदार होते. त्यांच्या म्हणजे आदिलशाहच्या खालोखालचा दर्जा त्यांचा होता. सुप्याची सुभेदारी त्यांच्याकडे होती. 7,500 सैनिक लाल महालाच्या भोवतीनं वेढ्यात होते. 7,500 सैनिक त्यांच्या वेड्याच्या म्हणजे लाल महालाच्या भोवतीनं असायचे. त्यांना तिथली वतनदारी होती. एवढा असताना सुद्धा पोरग म्हणते की मला स्वराज्य स्थापन करायचं याचं कारण काय? सगळं घरात मिळायला लागले, मला तरी सुद्धा म्हणते की मला दुसरा आणि काय मोठा एम्पायर तयार करायचा. याचा अर्थ काय? त्यांच्यावर संस्कार झाले असतील. ह्यांच्यावर झालेला अन्याय त्याचं एक ऊर्जास्थान म्हणजे त्यांना ऊर्जा मिळाली की जिजाबाई साहेबांच्या वडिलांना, 2 भावांना आणि भावाच्या मुलाला हे निजामशाहनं मारलं होतं दौलताबाद किल्ल्यावर. संभाजी महाराजांचं कोणी सांगितलं त्यांना की इकडे संभाजीराजे इकडे त्यांना पकडून दिलं? हे गणोजी शिर्केंचा. हो का? हो, गणोजी शिर्के. ऍक्च्युली केरली हे गावावरून खान मुकरम निघाला. केरली गाव आहे पन्हाळ्याच्या पलीकड साईडला. त्यावेळी एका खबऱ्यानं खबर आणली पन्हाळगडावरती की केरली गावावरून 3,000 गनीम चाललेला आहे संगमेश्वराकडे. त्यावेळी गडाचे संगमेश्वरला जाता जाता पकडले त्यांना. गडाचे गडकरी होते मालोजी बाबा घोरपडे. आणि त्यांचं काय केलं मग? मालोजी गडकरी गडाचे मालोजी बाबा घोरपडे होते. ते म्हणजे धन्याला काही झालं नाही पाहिजे, आम्ही मेलो तर चालतंय. त्यांनी 450 सैनिक गडावरची घेतले मावळे. मधल्या वाटेने मसाईच्या पठारानं परत ते संगमेश्वरला पळायला सुरू केलं रात्रीचं. त्यांच्याबरोबर धनाजी जाधव, संताजी घोरपडे होते. संताजी घोरपडे हे म्हणले, आबा साहेब म्हणले कसं जाईल, आपण पोचल का तिथं? काही जरी झालं तरी तिथं पोचलो पाहिजे, आपल्या धन्याला वाचवलं पाहिजे म्हणले. आणि सकाळी ही माणसं तिथे पोहोचली, खान मुकरम 3,000 घेऊन पोहोचला. त्या दोघांची लढाई सुरू झाली. त्यामध्ये संभाजी महाराजांना पकडले. तुम्हाला माहिती, हा 60 वर्षाच्या माणसांसोबत जीवाची बाजी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदवी स्वराज्याचे प्राण दिले. अशी बरीच लोक आहेत सर. किती अजून तर माहिती पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य 36 वर्ष त्यांनी राज्य केलं राजा म्हणून. त्या माणसाचं फक्त आतापर्यंत 350 पत्र मिळालेले आहेत. आणि औरंगजेबाचे लाखो पत्र आहेत, लाखो. याचं कारण की मराठ्यांचा इतिहास हा दडलेला आहे. बरं, ईस्ट इंडिया कंपनी जी आली, सगळं झालं, त्याच्यानंतर आपला महाराजांचा इतिहास गायबच होता ना, लोकांना माहितीच नव्हता. सर, राजांचा इतिहास गायब होण्याचं कारण म्हणजे असं की पहिली गोष्ट, मराठी फक्त लढाईसाठीच, लिखाण करणारे फार कमी. त्यामुळे तो इतिहास दबला. आणि औरंगजेबाचं कसं, कुठेही लढाई असेल तर त्यांच्या पाठीमागे लिखाण करणारी माणसं पहिली जायची. त्यामुळे त्यांचा इतिहास हा जगापुढे पूर्ण त्यांनी म्हणजे चांगल्या पद्धतीने लिहून राजांना म्हणजे त्या आपल्या भाषेला खुश करण्याचा प्रयत्न सदैव करत होते. त्यामुळे त्यांचा इतिहास हा थोडा जास्त राहिला. मोठे मोठे पोएट होते त्यावेळेला. राजांचा जरी इतिहास मिटवायचा प्रयत्न केला असेल तर राजांचा इतिहास हा अमर झाला, कारण तोच राजा इतिहासामध्ये नाव घेतलं जातं. बाकी कोणाचं एवढं. आग्र्याच्या लाल किल्ला मी स्वतः बघितलाय. त्या लाल किल्ल्यामध्ये मुंगी आज जाणं मुश्किल आहे आत्ता. त्यातनं महाराज बाहेर कसे येतील हा मी विचार करत होतो तासभर तिथे बसून. माणूस बाहेर कसा आला असेल? येऊ शकत नाही. जर एखादा व्यक्ती गेटवर जवळजवळ असं 100 मीटरवर गेट असेल, त्या गेटवर नुसतं असं केलं तर ते राजाला ऐकू जातं सिंहासनावर, औरंगजेबाला ऐकू जातं सिंहासनावर की त्याने काय बोललाय, मुजरा केला तर त्याला तिथं ऐकू जाणार. असं ते तिथलं स्ट्रक्चर आहे. राजे गेले कसे असतील, त्याच्या पाठीमागे सुद्धा फार मोठा इतिहास आहे. तो म्हणजे विषय वेगळा आहे सर. राजे गुरुला किती मानायचे. परवा एक इतिहास ऐकला, मला फार बरं वाटलं. ते ऐकताना मला असं वाटलं की माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे सांगणं गरजेचं आहे. राजे गुरूंचा आदर असा करायचे की ज्यावेळी रामदास स्वामींना ते भेटायला गेले आणि त्यांच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं राजानं, तर रामदास स्वामी त्यांना शिवा म्हणायचे प्रेमानं. अरे शिवा आलाच, बरं झालं म्हणले. आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी सांगितलं, राजे गुरुवर्य, आपल्या राज्यामध्ये दुष्काळ पडलाय, प्रजा त्राही करायला लागल्या, त्यासाठी मी सगळ्या गडावरची धान्याची कोटर आहेत ही मोकळी केल्यात आणि माझ्या प्रजेला खायला अन्न दिलंय म्हणून सांगितलं. त्यावेळी रामदास स्वामींनी सांगितलं, अरे शिवा, तू घन आहे, तू घे. तो त्यांनी हातोडा घेतला आणि चल म्हणले माझ्या बरोबर.
आणि एक दगड होता, तो दगड फोड म्हणले. त्या दगडावर त्यांनी घन घातला, त्या दगडात 2 तुकडे झाले. त्या दगडातून एक बेडकी बाहेर आली. अरे राजा, त्या बेडकीला तू अन्न दिलंयस का? राजे म्हणले नाही. या बेडकीला कुणी जगवलं? हे विधाताने जगवलं. त्यामुळे तू अन्न देत नाहीयेस, विधाता तुला प्रतिनिधी म्हणून इथं पाठवला आणि तू प्रजेला देत नाहीयेस, तर विधाताने दिलेला आहे, तू फक्त प्रतिनिधी म्हणून वाटायचं काम करतोय. हे फार महान कार्य आहे. हे राजांना असं गुरूंच्याकडून मार्गदर्शन मिळत होतं आणि तरी त्या राजानं गुरूंचा आदर, गुरूंच्या चरणावर सदैव डोकं ठेवलं म्हणून इतिहासामध्ये अमर झाले. त्यांचं कार्य भाऊ साधू संत, त्यांच्या राज्यामध्ये गरिबांना न्याय. एक साधं म्हणजे पन्हाळगडावरून विशाळगडाला जाताना मध्ये पांढरे पाणी म्हणून गाव येते. तिथे एक म्हातारी फक्त दुपारच्या पारी राजे कांदा भाकरी खात असताना म्हणते की राजा, इथं उन्हाळ्यात पाण्याची अडचण आहे. राजा फक्त ते ऐकतो आणि तिथून परत रायगडला निघून जातो आणि परत 6 महिन्यानं माणसं पाठवून देतो आणि तिथे विहीर मारली जाते. ती विहीर अजून सुद्धा शुद्ध पाणी देते. 350 वर्षापूर्वीची विहीर आहे. हो, अरे बापरे, अजून आहे. यस, पांढरी पाणी नाव आहे. एकदम स्वच्छ पाणी. 350 वर्षापूर्वीची विहीर आणि अजून आहे. म्हणजे एका बाईनं, म्हाताऱ्या बाईनं सांगितल्यावर तो माणूस ऐकतो आणि पाठवून देतो. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी विचार करणारा राजा जर असेल तर इतिहासाने त्यांना डोक्यावर घेऊनच नाचलं पाहिजे. असंच कार्य आहे. राज ठाकरे साहेब तो म्हणले परवा, माहित आहे तुम्हाला, ऐकलं असेल की कुठल्याही भारतानं जर छत्रपती शिवाजी राजांचं जर आयडॉल त्यांना पुढे ठेवून त्यांचा राज्यकारभार करण्याची पद्धत होती, तशा पद्धतीने जर राज्यकारभार केला असता तर आपला देश मागच जागतिक महासत्ता झाला. राजांची युद्धनीती बघा. इंग्रजांचा दम नव्हता, राजे होते तौपत्री याचा. याच गडावरती ज्यावेळी आक्रमण करणारे सिद्धी मसू सिद्धीजवळ इंग्रजांनी पहिल्यांदा शब्द दिला होता, आम्ही काही मदत करणार नाही. त्यांनी तोफा त्यांना मदत केल्या. राजांना माहिती त्यांनी केला, आमच्या डाव केला. पण त्या तोफेचा मारा झाला कुठं जास्त? पावनगडावरती. कारण पन्हाळ्याचा जुळाभाव हा पावनगड. या गडावरती 2 किल्ले आहेत, एक पावनगड आणि एक पन्हाळगड. पावनगडावरती जेव्हा किल्ल्यावर आक्रमण झालं त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांना ओळखलं, राजांनी ओळखलं की हा गड आम्हाला सगळ्यात मोठं वाचवण्याचं कार्य केलं. म्हणून कोंडाजी फर्जदला आदेश दिला, अरे कोंडाजी गड बांधणार. त्यावेळी तो गड बांधण्यात आला, तटबंदी बांधली आणि त्या गडाला पावनगड नाव देण्याचं कारण असं की त्या गडावरती मंदिरे जास्त आहेत देवांची, त्यामुळे तिथं पावनगड नाव दिलं. त्या असा त्या गडाचा इतिहास आहे. आणि त्या गडानं कायम ज्यावेळी पन्हाळगडावरती आक्रमण झाली त्यावेळी त्यांचा जुळाभाव म्हणून आपल्या छातीवर पहिला वार घेण्याचं काम हे पहिलं पावनगडानं केलेलं आहे. म्हणून पन्हाळा आमचं अभेद्य राहिला आणि पन्हाळ्याला कधीही इजा झाली नाही जास्त. पन्हाळगडाचा इतिहास असा आहे. इतिहास असा आहे पन्हाळा. काय करून ठेवलंय लोकांनी. आणि 850 वर्ष मुस्लिम सत्तांचं राज्य राहिलं गडावरती, पन्हाळावरती. मुघल्स. मुघल नाही, आदिलशाहच जास्त राहिले. निजामच्या आधी महाराजांनंतर. महाराज तिथे दक्षिणमुखी छत्रपती शिवाजी महाराजांचं घोड्यावरची प्रतिमा असणारं मंदिर आहे. 1913ला छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेलं आहे. दक्षिणमुख म्हणजे राकोस मुख म्हणलं जातं मराठी भाषेमध्ये. तर त्या दिशेला तोंड करण्याचं कार्य राजे दक्षिण मोहिमेवर गेलेले आहेत. त्यासाठी त्या मंदिराचं तोंड हे दक्षिणेला घोड्यावरती त्यांच्या स्मरणार्थ बनलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य का महत्वाचं? धारवाडची राणी साधी पल्लम राणी, त्या राणीचे काही सैनिक याची आमची घोडी पळवून न्यायची, खजिना लुटून न्यायचे. राजाने ही बातमी समजली. राजाने आपल्या सरदाराला सांगितलं यार तिचा बंदोबस्त करा. सरदार गेले, त्या गडीला वेढा घातला गडाला आणि 1 महिना त्या राणीने गड लढवला नवरा नसताना. काय नाव होतं राणींचं? पल्लमा. महाराणी पल्लमा, धारवाडची राणी. आणि 1 महिना लढवून आली ती राणी. आणि त्या राणीला शरण आल्यानंतर आमच्या लोकांनी तिचं सगळं साहित्य घेतलं. राणी दिसायला सुंदर होती. तिच्या सरदाराने आमच्या केला बलात्कार. आणि बलात्कार करणारा व्यक्ती कोण? छत्रपती शिवाजी राजांचा सक्का मेव्हणा. अरे बापरे. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं की आम्ही गड जिंकला, राणीला हरवलं, राजे खुश झाले.
पण त्याचबरोबर राजानं हे समजलं की आपल्या मेहुण्यानं राणीवर बलात्कार केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणले की मेहुण्याला पुढे बोलावा. त्या मेहुण्याला वाटलं मला काय करणार, माझे दाजी आहेत. पुढे बोलवलं, म्हणजे त्याचं डोळं फोडा म्हणजे. बरोबर. राजाने त्या आपल्या सख्या मेहुण्याचं डोळं फोडलं आणि त्या पल्लमा राणीला तिला भन मांडली आपली. आणि त्या राणीने त्यांच्याकडे एक मागणी केली की राजे, माझा मुलगा जो आहे तो तुमच्या मांडीव बसून मला एक चित्र काढायचं आहे. अजून चित्र आहे धारवाडमध्ये. आहे का? हा जी, धारवाडमध्ये बघू शकता. मग तो रिअल फोटो असेल त्यांचा? हो, रिअल फोटो राजांचा धारवाडमध्ये आहे. महाराजांच्यावर भरपूर काही लिखाण अजून सुद्धा बाकी आहे. आणि आम्ही प्रत्येक गोष्टी इतिहास मागतो. इतिहास मागायला आम्ही मरायला पाहिजे किंवा आम्ही तवा पाहिजे होतो. तवा राहायला 800 वर्ष जगायला काय आपण साधू संत नाही किंवा देव नाही आहे. आपण मानव आहे. आपण फक्त अंदाज बांधू शकतो. पण त्यांच्या केलेल्या कार्यावर आपण 100% अंदाज मांडतो तो खरा असण्याची शक्यता जास्त आहे. इतिहास हा भरपूर लपवलेला आहे. हो, लपवलेला आहे, खूपच लपवलेला आहे. माहित नाही समाजाला. इतिहास हा समाजाला माहित नाही. त्यावेळेचे उर्दू पोएट वगैरे लोक घेऊन फिरायचे. ते आपल्या युद्धात ते आपल्याबद्दल लिहून सगळं ठेवायचे. परदेशी लोक येऊन आपल्या केशवसुतांची एक कविता आहे की मथुरा काशी वृंदावन कोणाला, ज्या आभाग्यानं रायगड नाही पाहिला त्याला. ज्यानं रायगड नाही बघितला त्यानं मथुरा काशी वृंदावन बघायचं. ज्यानं रायगड बघितला त्याला तिकडे जायची गरज नाही. मथुरा काशी वृंदावन आहे, पंढरी इथंच आहे, म्हणून रायगड बघा. राजाने पण रायगड मातनी. हो ना, ते फार मोठं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती दरवर्षी वीज पडते. हो का? 7-8 वेळा वीज पडली. राजांच्या समाधीवरती वीज पडली. आणि आमचे पानिपतचे लेखक विश्वास पाटील साहेब, ते माझे गुरु आहेत ऍक्च्युली. तर ते विश्वास पाटील साहेबांना समज अलिबागला होते ते की राजे रायगडावर काय ते गडबड चालू आहे, तुम्ही जावा. ते रात्रीच निघालेत. विश्वास पाटील साहेब रायगडावरती पोहोचलेत आणि त्यावेळी त्यांना समजलं की महाराजांच्या समाधीवरती वीज पडल्या. त्यावेळी त्यांची बौद्धिक चतुर्बुद्धी ही जागृत झाली. त्यांनी दिलं की राजांच्या समाधीवरती वीज पडण्याचं कारण असं आहे की वीजबाईला सुद्धा माहित आहे की राजाचं शौर्य असं आहे की ह्यांना वर्षातून एकदा मुजरा करून जायला लागतो. म्हणजे वीज सुद्धा येऊन पाया पडून मुजरा करून. वा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे सर. त्यांचं कार्य अप्रतिम आहे. ऍक्च्युली डोळ्यातून पाणी येतं. ते फार अप्रतिम इतिहास आहे. माझं पण काय नशीब होतं. समजा किती गाणी बनली असतील महाराजांवर मला सांगा. शेकडो गाणी बनलीत महाराजांवर. आता जेव्हा 350वा सोहळा झाला राज्याभिषेकचा आणि संभाजी महाराज वगैरे सगळे गेले, संभाजी राजे वगैरे, तर त्यांनी जे गाणं लावलं ते कुठलं गाणं होतं माहिती आहे? माझं गाणं होतं, वा रे शिवा. हो, म्हणजे ते ऑफिशियल राजघराण्याने गाणं लावलंय माझं. ते युट्यूबला वगैरे आहे सगळीकडे, इंस्टाग्रामवर, इकडे तिकडे. तर मला पण काहीतरी माझ्याकडनं महाराजांसाठी काहीतरी. हो, नाही सर, प्रत्येक मराठ्यांचं आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कार्य पाहिजे सर. आम्ही महाराणा प्रतापांना सुद्धा आमचा आयडॉल मानतो. ऑफकोर्स. अरे म्हणजे प्रश्नच नाही. महाराणा प्रतापचा आयडॉल होते सर. 20,000ची सेना 5 लाखाचा अकबर घेऊन येतोय. 5 लाख सेना घेऊन येतोय. 20,000ची सेना अकबर फक्त प्रतापांच्याकडे, महाराणांच्याकडे. त्यांच्यावरती एक कविता आहे की धन्य धन्य धरा, धन्यता वो शूरवीर राणा, जिसकी शक्ति भक्ति और स्वाभिमान कभी बिका नहीं, उसके आगे अकबर तक टिका नहीं. क्या पोलादी सीना था राणा का, तीर छाती पर लग के टूट जाता था, और हिनहिनाता था चेतक तो मुगलों के छक्के छोड़ जाता था. ऐसा भगवा उड़ाया राणा ने हल्दी घाटी में कि सूर्यदेव भी चुप गए गगन में, और आदमी तो आदमी घोड़े ने जान दे दी वतन पे. घोड़े ने जान दे दी वतन पे. चेतक. एक मुका प्राणी एका माणसासाठी जीव द्यायला तयार होतो. हे कसं काय? हे कसं? मी श्रीमान योगी कादंबरीतले सर शेवटचा दिवस आदल्या दिवशीचा, म्हणजे त्याची रात्र, शेवटचे शब्द आहेत ते मी वाचत असताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्याचं मी व्याख्यान केलं. हनुमान जयंतीच्या एक दिवशी पहिलं. ज्यावेळी राजांचा मृत्यूच्या आदल्या दिवशी, तेच हनुमान जयंतीला राजांना जर वाटलं की आता आमचं संपतंय, त्यावेळी राजांना संभाजी महाराजांना भेटायचं होतं.
आणि ते राणीसाहेबांना विनंती करत होते. राणीसाहेबांनी त्यांना थोडस एका भाषेत नकार दिला होता, असं श्रीमानयुगीमध्ये आहे. कोण सईबाई? नाही नाही नाही, सोयराबाई. राजांनी नकार मिळाला तरी सुद्धा राजांनी शेवटचे जे शब्द आहेत ते मी टाकलेले 18 मिनिटाचं माझं ती आहे, वाचलेलं आहे मी, पण अप्रतिम आहे, ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता. आणि आज लोकांना गरज आहे सर, इतिहास न ऊर्जा मिळते. आज कालांतरानं तुम्ही इथं नसणार आहे, अजून काही वर्षानं आम्ही नसणार आहे सर, पण ह्या लोकांचं गुणगान गाऊन कमीत कमी पुढची पिढी तर चांगली जन्माला येईल, आमची मुलं बाळ. इतिहासाबद्दल सर लोकांना आपुलकी ही फक्त सेल्फ म्हणजे स्वतःच्या समाधानासाठी चाललंय काम. आता मला माफ करा हे सगळं, मुलं आहेत महाराजांचे प्रेम करणारी माणसं भरपूर आहेत, आम्ही सुद्धा करतो, रोज महाराजांचं प्रेम करतो, पण थोडस कमी झालेलं आहे. ते परत पूर्ववत होण्यासाठी मुलांनी थोडस मोबाईलच्या दुनियेतून बाहेर येणं गरजेचं आहे. थोडस प्रॉपर गडावरती जाऊन त्यांचं गड बघावं. एक सुद्धा हिंदवी स्वराज्याचा किल्ला तुम्हाला असा भेटणार नाही की ताजमहाल सारखा भेटणार नाही, आपल्या राणीच्या स्मरणात बांधलेला एखादा किल्ला भेटणार नाही. कारण आपल्याच राजानं कधी शत्रूशी शरणागती पत्करली, मरण पत्करलं, पण शरणागती नाही. त्यामुळे गडाचे आमच्या बऱ्याच नुकसान झालंय. अहो रायगड जाळला, 3 महिने रायगड जळत होता. 3 महिने? हो, 3 महिने जळत होता. आता जर रायगड बघितला तर डोळे भरतात. 3 महिने जळत होता. आणि पहिलं काम औरंगजेबाचं किंवा परकीय आक्रमणकार्यांचं गडावरती आक्रमण केलं, पहिला फड जाळायचा. फड म्हणजे कागदपत्र सगळी जाळायची. हो, ती कागदपत्र जाळून शिल्लक राहिले 350 पत्र गावले. जर रायगडावरची कागदपत्र तशी ठेवली असतील, किती काय राजांच्यावर ग्रंथ झाला असता, आणि तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी सारखा झाला असता. ज्ञानेश्वरी सारखा झाला असता, जो आयुष्यात कधी बुडणारच नाही. ही फॅक्ट आहे ऍक्च्युली, पण माहित नाही लोकांना. लोक आपल्या वेगळ्या दुनियेत जगायला लागले, पण तरी सुद्धा आता जागृती मुलांच्यात पण व्हायला लागली असते. आज मुलांच्यात आहे ना, आज मराठी पिक्चर निघतात राजांच्यावर. मी म्हणतो तुम्ही हिंदी चित्रपट काढण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही आता करतोय ना, वेडात मराठी वीर दौडले सर. हिंदीत आणि मराठीत दोघात. नाही, ही चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे महेशजींनी शिवाजी महाराज म्हणजे लोकांना बाहेर परदेशातही पोचावे महाराज कोण होते म्हणून असं अशा स्टारला घेतलं की लोक बघायला येतील. आता अक्षय कुमार करतो शिवाजी महाराज, त्यामुळे सगळे बघायला येतील की महाराज कोण होते. बाहेरच्या देशातले लोक सुद्धा आपल्या राजांना आयडॉल मानतात. हो, ऑफकोर्स. त्यांना सुभाष मानलंच पाहिजे. म्हणले होते, सुभाषचंद्र बोस रायगडावरती आले होते आणि त्यांच्याबरोबर बंगाली काही लोक होती. ज्यावेळी रायगडावरती ते उतरले सुभाषचंद्र बोस, त्यावेळी रायगडच्या महालामध्ये, रायगडच्या जागेमध्ये सुभाषचंद्र बोस असे म्हणले की ह्या राजांचा इतिहास इथून पुढे राजांच्या बद्दल लिहा, शिवाजी महाराजांबद्दलच लिहा, तुम्हाला शब्द दिवसच पुरणार नाही, एवढं त्यांचं कार्य आहे. बापरे, एवढं कार्य आहे. कोणीतरी अडॉल्फ हिटलरला पण विचारलेलं ना, सुभाषचंद्र बोस त्यांनी विचारलेलं ना, ज्यावेळी तिथे गेलेत, अडॉल्फ हिटलर ते पुस्तक वाचत राजांचं, गोरिला युद्ध, गनिमी कावा. त्यावेळी म्हणला की तुमच्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी माणसं असताना तुम्ही आमच्याकडे कसं काय आलाय मला स्वातंत्र्य मागायला. इंग्रज आलते किती, शेवटीपर्यंत 2 लाख इंग्रज होते, कामाला माणसं आमची हाताखाली. अहो गजनी भारतावर आक्रमण करायला लागला, हिंदूंचं आणि गजनींचं लढाई होत होती. ती लढाई दोघांच्यात होती, ती बघायला जाणारी माणसं त्यांच्यापेक्षा जास्त होती बघायला, आज कोण मरतात म्हणून. आणि ती बघायची साईडला उभा राहून, आणि मराठी माणसं ती बघायची, आज आपली लई मिलीत करण्याची, आज मिलीत. पण जर त्यांनी प्रत्येकाने 2-2 दगड हातात घेतले असते, जर त्या गजनीच्या सैन्याने मारला असतं तर आयुष्यात परत भारतावर आला नसतं, तिथून मेला असता. हा इतिहास खरंच. हा इतिहास आहे, पण माहित नाही हा इतिहास आहे. अहो चाणक्य सारखा माणूस, साधारणचा शिक्षक, तो एका नंच्या दरबारात जातोय, म्हणतोय की अरे सिकंदर भारतावर आक्रमण करायला लागलाय, सगळे आपण एकत्र येऊया. नंद राजा म्हणतोय की अरे बाबा, मी आता दिवसाचं मदिरा प्राशन करतोय आणि आमच्या दरबारात डान्स चालू आहे, तू काय डिस्टर्ब करतोयस मला, माझ्या सीमा फायनल आहेत म्हणते, माझ्या बॉर्डर सगळ्या फायनल आहेत, मला त्रास नाहीये. मला काही त्रास आहे का? नाही.
माझ्याकडून आक्रमण करणार आणि चाणक्य सारखा माणूस बोलतोय. चाणक्याला लाद घालून गेटच्या बाहेर काढलं आणि त्या चाणक्याने निर्णय घेतला की आता इथून पुढे कुठल्या राजाच्या दरबारात आपण जायचं नाही. त्याने रस्त्याच्या साईडला उभा असणाऱ्या चंद्रगुप्त मौर्याला भारताचा सम्राट केला. ते शिक्षक करू शकतो. मी विद्यार्थ्यांना हे सांगतो, गुरु म्हणजे काय आणि गुरु काय करू शकतो. तर आज द्रोणाचार्यांचं महत्व काय, अर्जुनामुळे आहे. आणि अर्जुनाचं महत्व काय तर द्रोणाचार्य. पण द्रोणाचार्याने अर्जुनाला सर्वश्रेष्ठ करण्यासाठी फार मोठा त्याग दिलाय, बलिदान दिले. पहिला बलिदान म्हणजे त्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला. तिथं पहिलं बलिदान, कारण खाव्या लागल्या. तो सर्वश्रेष्ठ होता, तो सर्वश्रेष्ठ होता. दुसरं कर्णाचा अपमान झाला, त्यामध्ये सुद्धा द्रोणाचार्यांचा हात होता. ते सुद्धा द्रोणाचार्यांच्या मेहनत झालंय, सपोर्टनीच झालंय. तिथं सुद्धा द्रोणाचार्यांना त्रास झाला. पण आपला शिष्य हा प्रामाणिक आहे आणि त्याला सदैव आपण मदत करायची आहे. त्यामुळे त्याला कधी झुकू दिलं नाही. शिष्याला कायम सदैव उच्च स्थानी ठेवण्याचं काम द्रोणाचार्यांनी केलं. वा, खूपच छान, खूपच छान, मजा आली खरंच. वा, प्रश्नच नाही. एक देश सेवक म्हणून कार्य केलेलं आहे. ज्ञान असेल तर माणूस कधीच हे नसतो, कमी नसतो. आम्ही ज्ञानाचे भुके आहोत. ही माणसं या जगात कमी आहेत.